अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विवाह होण्यासाठी कोणते उपाय करावेत। गुरुवारचा दिवस हा जगाचे पालनकर्ता श्री हरी विष्णू यांना समर्पित आहे। ज्या घरात भगवान विष्णूंची पूजा केली जाते त्या घरामध्ये सुख शांती येते, समृद्धी येते, तसेच करिअरमध्ये प्रगती होते, व्यवसायामध्ये देखील प्रगती होते। भगवान विष्णूंची भक्तिभावाने पूजा केल्यास ज्यांचे विवाह जमत नसतील, विवाहात अडथळे येत असतील तर ते दूर होतील। मुले मुली वयात येतात आणि लग्न जमत नसतील तर आईवडिलांना खूप टेन्शन येत असते। विवाह जमण्यात कोणते अडथळे येत असतील, ज्यांचे विवाह जमत नसतील त्यांच्यासाठी भगवान विष्णूंचे प्रभावी व सोपे उपाय आहेत। तुमचे लग्न जमत नसेल तर अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाका आणि हा उपाय तुम्हाला 11 गुरुवार करायचा आहे। यामुळे लग्न जुळण्यात येणारे अडथळे दूर होतील व ग्रहदोष असतील तर ते देखील दूर होतील आणि मनासारखा जोडीदार मिळेल। दुसरा उपाय म्हणजे जर गुरुवारी पिवळे कपडे घालण्याचा प्रयत्न करा, म्हणजे जर गुरुवारी पिवळे कपडे घालावीत, यामुळे देखील विवाहात येणारे अडथळे दूर होतील। गुरुवारी केळीच्या झाडासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि श्रीहरी विष्णूंचा 108 वेळा जप करा, यामुळे लग्न लवकर जुळते। हे खूप सोपे आणि प्रभावी उपाय आहेत। ज्यांना लग्न जमण्यामध्ये अडथळे येत असतील त्यांनी हे उपाय नक्की करावेत। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा।